नमस्कार मंडळी, कशात बऱ्यात ना बरे राहिला. तर मी आज तुम्हाला इच्छापूर्ती मंदिराचा रस्ता दाखवतो. भाई बस स्टँड पासून आणि ओरियन मॉल पासून फक्त आणि फक्त 2 मिनिटावर आणि स्टेशन पासून फक्त 5 मिनिटावर. आपण तर रोजच धावपळीचा प्रवास करतोच असतो, तर एक दिवस आपण मंदिरात जाऊया. चला तर मित्रांनो, मी आता आतमध्ये आलेलो आहे इच्छापूर्ती मंदिरात. काय हिरवं काय मस्तच वाटतं. नुसता पक्ष्यांचा आवाज चुचू चुचू चुचू. तर मी एंट्री केली. उंदीर मामाने कपडे मामा एवढा भारी दिसत होता, त्याच्याच्या कानात जाऊन सगळेजण काय सांगत होते मला पण नाही समजत. ओम गणपती आहे ना. मग मी तर रोजच जाते त्या मंदिरात. आता तुम्ही विचार करत असाल, ही रोज रोज जाऊन काय देवाला सांगते. तर भाई रोज रोज जाऊन मी देवाला काय सांगते, कामावर जाताना एक मंदिर लागतं, तर जवळच आहे. लांब असल्यानंतर चल जाऊ दे आपण विचार करतो, पण जवळ असताना आपण का सोडायचं दर्शन. त्यात पण आपण बाहेर मंदिरात गेल्यानंतर ही धक्काबुक्की असते. एवढं लांबून जाऊन पण आपल्याला दर्शन काय भेट. जवळ मंदिर आहे, आपल्याला दर्शनही चांगला भेटतो, बसायला जागा भेटते, व्यवस्थित नामस्मरण करायला भेटत, तर आपण ही संधी का सोडा. भाई तुम्ही कधी गेलं नसाल ना, तर एकदा जाऊन बघा, एकदा भेट देऊन बघा. इतका मस्त वाटते ना, एवढा दर्शन भारी ना, तुम्ही बघत असाल. या व्हिडिओ मध्ये मला एवढ्या कमेंट्स आलेले आहेत का ताई मला रस्ता सांगा, लोकेशन सांगा. तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सर्व लोकेशन सांगितले आहे. तिथे शंकराचं मंदिर आहे. बाय बाय मंडळी, माझं दर्शन घेऊन झालेलंच आहे. चला तर मी आता प्रसाद घेते आणि निघते. हे इथले पुजारी आहेत, इच्छापूर्ती श्री गणेश. भाई इथे बारीक पोरा केलेल्या, तर मला माहिती होता, पण या पोरी कसं पानावर टांगत होतात.